तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आपल्यासाठी मानसिक आरोग्य म्हणजे काय. आता त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये जर बोलायचं झालं तर मेंटल हेल्थ म्हणजे सगळ्यांना परिचित असलेला हा शब्द म्हणजे मेंटली प्रॉब्लेम. म्हणजे टेन्शन जे असतं, जे प्रॉब्लेम समस्या आपल्या जीवनात निर्माण करता, तो मानसिक आरोग्य संबंधित निगडीत आहे का, हा विचार आपला पहिले मनात येतो. मानसिक आरोग्य म्हणलं तर डायरेक्ट आपल्या डोक्यामध्ये विचार येतो की पागल. तर तसं नाही मित्रांनो. मानसिक आरोग्य संतुलन ठेवणे हे आजच्या काळाची एक गरज बनली आहे. आपण पाहतो की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला ताणतणाव असतात आणि त्यांना दररोज सामोरे जावं लागतं. पण जीवनामध्ये ताणतणाव हा कोणाला येत नाही. कोणतीही समस्या असो, त्या समस्याला उपाय नक्कीच असतात. पण आज आपण बरेच ठिकाणी पाहतो की कोणी पण टेन्शन मध्ये आल्याच्या नंतर असा विचार करू लागतो की आता मला आलेली समस्या ही माझ्या डोक्यावरती फार ओझं घेऊन आलेली आहे, की आता मला ही समस्या डोक्यावरून खाली उतरणारच नाही, हाच विचार करू लागतो व्यक्ती. पण याच्या पुढे जाऊन तो विचार असा करू शकत नाही की माझ्याकडे जी समस्या आलेली आहे ती समस्या मला दूर करायची आहे. ती समस्या दूर करण्यासाठी मला प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग प्रयत्नातून आपल्याला वेगवेगळे मार्ग शोधावे लागतील, असा विचार तो व्यक्ती करत नाही. का करत नाही? की ती समस्या ऑटोमॅटिक सुटली पाहिजे. आपण त्या समस्येवरती, त्या प्रॉब्लेम, त्या ट्रेस जो येतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करत असतो. पण ती समस्या आली कशी, त्या समस्येवरती उपाय कसा शोधला जाऊ शकतो, हे विचार जर केला तर नक्कीच आपल्या समस्या ह्या लवकरच सुटण्यास मदत होईल. मग यासाठी आपलं मानसिक आरोग्य संतुलित कसं ठेवायचं, येणाऱ्या समस्या ह्या कशा दूर करायच्या, तर त्यासाठी आपल्याला 3 गोष्टी कराव्या लागतील. जसं की गांधीजींनी सांगितलं आहे, बुरा मत सुनो, बुरा मत देखो, बुरा मत कहो. परंतु मानसिक आरोग्याच्या संकल्पनेमध्ये चांगलं ऐकावे, चांगलं बोलावे आणि चांगलं बघावे. म्हणजेच काय, तर आपल्याला ज्या गोष्टी सकारात्मक आहेत त्या ऐकायच्या आहेत, नकारात्मक गोष्टी ह्या कानातून ऐकायच्या आणि या कानातून सोडून द्यायच्या आहेत. आपल्याला बोलत असताना चांगले विचार आपले मांडायचे आहेत.